नमस्कार मंडळी. आज आपण निघालो आहोत नरसिंह सिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराकडे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात हे सुंदर मंदिर आहे. वाईपासून अगदी 8-9 किलोमीटरवर कृष्णामाईच्या उत्तर तीरावरील हे पांडवकालीन मंदिर शिव आणि नरसिंहाला समर्पित आहे. पांडवांचे पुरोहित शिवभक्त धौम्य ऋषी यांची समाधी देखील याच मंदिराच्या परिसरात बघायला मिळते. आता पावसाळ्याचा सीझन असल्याने धोम धरणाचा हा परिसर हिरवागार झाला आहे. धरणाची भिंत डाव्या बाजूला ठेवून आपण उजव्या बाजूला मंदिराकडे जाण्यासाठी वळतो. मंदिराच्या परिसरामध्ये प्रशस्त पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंगमध्ये प्रवेश करताच एक भक्कम तटबंदी नजरेस पडते. असे म्हणतात की ही तटबंदी पेशव्यांच्या काळात साधारण 1780 मध्ये बांधण्यात आली होती. पार्किंगमध्ये या मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार आहे, जे बंद असल्यामुळे आपण तटबंदीला वळसा घालून पूर्वाभिमुख असलेल्या मंदिराच्या महाद्वाराकडे जातो. दोन्ही बाजूला 2 भक्कम बुरुज असलेल्या या महाद्वारावर सुंदर नगारखाना पाहायला मिळतो. आकर्षक महिरपीच्या या महाद्वाराच्या दोन्ही बुरुजावर सुंदर फुले कोरलेली दिसतात. त्याचप्रमाणे पणत्या लावण्यासाठी कोनाडे नजरेत पडतात. शिवमंदिर असल्याने प्रवेशद्वाराच्या पायरीवर कीर्तिमुख तर दगडी चौकटीवर ललाट बिंब दिसते, ज्यावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला भक्कम लाकडी दरवाजे नजरेस पडतात. पेशवेकालीन साधारण 400-450 वर्षापूर्वीचे हे दरवाजे अजूनही सुस्थितीत बघायला मिळतात. यावरील पितळी फुले या द्वाराची शोभा वाढवतात. मंदिरात प्रवेश करताच एक सुंदर वास्तुशिल्प नजरेस पडते. ही एक सुंदर पुष्करणी आहे. कमळाच्या आकाराची ही पुष्करणी, त्याच्या मधोमध असलेले कासव आणि कासवाच्या पाठीवर असलेला नंदी मंडप हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. ही दगडी पुष्करणी 16 कमळ पाकळ्यांची आहे आणि यावरील कासवावर अष्टकोनी स्तंभ बघायला मिळतात. या स्तंभावरील अष्टकमानीयुक्त नक्षीदार नंदी मंडपात सुंदर असा नंदी विराजमान आहे. वैशाख शुद्ध चतुर्थीला असलेल्या श्री नरसिंह जयंतीत ही पुष्करणी नैसर्गिकरित्या येणाऱ्या पाण्याने भरून जाते. तेव्हा पुष्करणीतील पाण्यात कासव तरंगत असल्याचा भास होतो. एरवी देखील या पुष्करणीत पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. कासवास समांतर पाणी भरल्यास अतिरिक्त पाणी कृष्णामाईत प्रवाहित करण्याची व्यवस्था देखील येथे केली गेली आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी ही पुष्करणी पाहताना त्या काळातील स्थापत्यशास्त्र
किती प्रगत होते याचा विचार करून मन अचंबित होते. या दगडी पुष्करणीच्या बरोबर समोर या पुष्करणीत येणाऱ्या पाण्याचा स्रोत आहे. सिद्धेश्वराच्या गर्भगृहाखाली असलेल्या या आयताकृती दालनात धौम्य ऋषींची समाधी आहे. आत्ता जरी हे दालन बंद असलं तरी खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या आणि पाण्याचा स्रोत स्पष्ट दिसतो. आता वळूयात मुख्य मंदिराकडे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून वर गेल्यानंतर प्रथम नजरेस पडतात आकर्षक सुंदर कमानी आणि नक्षीदार खांब. या खांबांवरील कमळ पुष्प आणि केळ फुलाचे कोरीव काम त्या काळातील आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे. प्रत्येक शिवाच्या मंदिरात असते त्याप्रमाणे सभा मंडपापेक्षा गर्भगृह खोल आणि आतल्या बाजूला बघायला मिळते. प्रवेशद्वारावरील गणेशपट्टी आणि त्यावरील सुबक नक्षीकाम आज देखील उत्तम अवस्थेमध्ये आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या या रचनेस द्वार शाखा असे म्हटले जाते. या मंदिराच्या गर्भद्वारास अष्टशाखा आहेत. सभा मंडपाच्या भिंतींवर छतावर देखील सुंदर नक्षीकाम बघायला मिळते. गर्भगृहाचे दरवाजे हे लाकडी असून यावरील सुबक कोरीव नक्षी, पितळी फुले आणि कडी मन आकर्षून घेते. सुबक कमानीमधून प्रवेश करून पायऱ्या उतरून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. समोर नजरेस पडते सुंदर आरास केलेली सिद्धेश्वराची पिंड आणि मागच्या बाजूला पार्वतीची सुंदर मूर्ती. नैसर्गिकरित्या प्रकाश येण्याची सोय असलेल्या या गर्भगृहातील भिंतींमधील सुबक कमानी आणि डोम मधील नक्षीकाम निश्चितच बघण्यासारखे आहे. असे म्हणतात पांडवकालीन या मंदिर परिसरात त्या काळी धौम्य ऋषींचा आश्रम होता. अज्ञातवासात असलेल्या पांडवांचे भय नष्ट करण्यासाठी भगवान शंकरांनी धौम्य ऋषींना पांडवांकडून नरसिंहाचे पूजन करून घेण्यास सांगितले. म्हणूनच येथे सिद्धेश्वराचे म्हणजे शंकराच्या मंदिराबरोबरच नरसिंहाचे देखील मंदिर बघावयास मिळते. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला हे नरसिंहाचे मंदिर आहे. एका भल्या मोठ्या दगडी प्लॅटफॉर्मवर खांबाच्या आकारामध्ये असणाऱ्या या मंदिरामध्ये विष्णूची 2 रूपे बघायला मिळतात. एक सौम्य रूप नरहरीचे आणि रौद्र रूप नरसिंहाचे. आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हादाची गोष्ट माहीतच आहे. प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू नरसिंहाच्या रूपात खांबातून प्रकटले आणि प्रल्हादास त्रास देणाऱ्या हिरण्यकश्यपू या राक्षसाचा संहार केला. म्हणून या मंदिराची रचना खांबाच्या आकाराची आहे. या बाजूने विष्णूंचे रौद्र म्हणजेच नरसिंह रूप दिसते. रौद्रावतारातील हिरण्यकश्यपूचे पोट फाडतानाची विष्णूंची ही नरसिंह मूर्ती. या मूर्तीच्या बरोबर मागच्या बाजूला श्री विष्णूंची सौम्य मुद्रेतील मूर्ती बघायला मिळते.
या सौम्य मुद्रेच्या श्री विष्णूंच्या मंदिराच्या समोरच बरोबर खालच्या बाजूला भक्त प्रल्हादाचे छोटेसे मंदिर बघावयास मिळते. सिद्धेश्वराच्या या मंदिराची रचना शिवपंचायतनाची आहे. त्यामुळे सिद्धेश्वराच्या मुख्य मंदिराच्या भोवती भगवान विष्णू, सूर्य, पार्वती आणि गणपतीची मंदिरे आढळतात. या मंदिरांची निर्मिती 1780 साली पुण्यातील व्यापारी महादेव शिवराम यांनी केली असे मानले जाते. जिथे जिथे नरसिंहाची मंदिरे असतात तिथे तिथे महादेवाचं शक्तिस्थान किंवा शक्तिस्तंभ बघायला मिळतो. या मंदिरामध्ये देखील महादेवाचं पंचमुखी शक्तिस्थान बघावयास मिळते. 4 बाजूला 4 मुखे आणि वरच्या बाजूला 1 मुख अशी याची रचना आहे. या नरसिंह मंदिराच्या बरोबर समोर संपूर्ण सागवानी लाकडातला सभामंडप बघावयास मिळतो. हा सभामंडप पेशव्यांच्या काळामध्ये बांधला गेला आहे. आता आपण निघालो आहोत धौम्य कुंडाकडे. मंदिर परिसरात डाव्या हाताला एका छोट्याशा द्वारातून जाणारा रस्ता धौम्य कुंडाकडे जातो. पुष्करणीतील अतिरिक्त पाणी ज्या गोमुखातून धौम्य कुंडात सोडले जाते ते हे स्थान. साठलेल्या पाण्यामुळे सध्या इथे जलपर्णीचे साम्राज्य आहे. अरे मावशी, तुम्ही इथेच असता का? हा, इथे असते. काय नाव तुमचं? शैला कमलाकर बांबरे. अरे वा, मस्त. आणि गाव कुठलं तुमचं? दोन मध्येच हा. राहता. अच्छा. आम्ही या मावशींकडनं खरेदी केली. या मस्तपैकी फुलाची टोपली, नारळ, उदबत्ती विकतात. पुन्हा या भेट द्यायला आम्हाला. नक्की नक्की येणार. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपतीचा जयकार, गणपती बाप्पा. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातील लोक देखील या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात असं एका काकांची बोलताना आम्हाला कळलं. मोगल ज्या वेळेला आले, मोगल इथं आले त्यावेळेला त्या मूर्त्या तोडत आल्या, म्हणून त्या कर्नाटकच्या लोकांनी ह्या मूर्त्या आणून या नदीमध्ये टाकल्या आणि नदीतून मग हे काढून इथं पूर्ण त्यांचा जीर्णोद्धार केला प्राणप्रतिष्ठा करून. तेव्हापासून तिकडचे लोक इथं येतात. कर्नाटक, हुबळी, धारवाड, त्यासारखे सगळे लोक. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या या रथामधून नृसिंह जयंतीला नरसिंहाची यात्रा काढली जाते आणि यावर भुईमुगाच्या शेंगा उधळल्या जातात, ज्या शेंगा नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केल्या जातात. स्थापत्य शैलीचा दुर्मिळ, अनोखा आणि अप्रतिम नमुना असलेलं हे प्राचीन सिद्धेश्वराचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच काही सुंदर स्थानांना भेट देण्यासाठी शरूच गुड लाईफला सबस्क्राईब करा. धन्यवाद.